हॅलो दोस्तों, मी मच्छिंद्र मिरगे, राहणार असळी, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. आज आपण सरळ व्याजावरील तिसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे. या व्हिडिओमध्ये दाम दुप्पट, दाम तिप्पट असे वेगवेगळ्या टाईपनुसार प्रश्न घेतले आहे. तर आपण पहिले पाहू की दाम दुप्पट म्हणजे काय. दाम दुप्पट दाम पहिले पहा. दुप्पट, दुप्पट, तिप्पट, तिप्पट असे वेगवेगळ्या टाईपनुसार आपल्याला प्रश्न विचारले जाईल. दाम दुप्पट, दाम तिप्पट म्हणजेच याच्यात मुद्दल, मुद्दल आणि व्याज. व्याज जर समजा मुद्दल 100 रुपये तर व्याज किती पाहिजे 100च. तरच काही दोघांची बेरीज केली तर म्हणजे काय 200. याचा डबल काय होतं की 100च्या डबल काय झालं म्हणजे दुप्पट झाले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेवढे मुद्दल तेवढंच जर व्याज असलं तर याचा अर्थ होतो की दुप्पट होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोनच गोष्टीची चर्चा होते. आपल्याला मुद्दल प्रश्नांमध्ये दिलेले राहत नाही, प्रिन्सिपल ची चर्चा होत नाही. त्याच्यानंतर याच्यात दोनच गोष्टी चर्चा होती, एक दर आणि दुसरं टाइम म्हणजे वर्ष. ह्या दोनच गोष्टीची उदाहरणामध्ये काय होते, या प्रश्नामध्ये चर्चा होती. जर आपल्याला दर दिला तर वर्ष विचारत्या, जर वर्ष दिला तर दर विचारत्या, असं एक एक वेगळं वेगळं विचारतात. चला तर आपण काय करू, प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न, कोणत्या दराने एका रकमेची दाम दुप्पट 10 वर्षात होईल. आपल्याला काय विचारलं, दर कोणत्या दराने, किती वर्षात, 10 वर्षात. 10 वर्षात काय दाम दुप्पट. आपल्याला याच्यामध्ये उदाहरणार्थ मुद्दल दिलंच नाही, पाहून घ्या, दिसतं का मुद्दल, देतच नाही. त्याच्यानंतर काय करण्यात आता बघा 10 वर्ष, तर 10 वर्ष आता किती दाम दुप्पट आहे ना, तर दुप्पट विचारले तर 200 लिहायचे. दुप्पट विचारले 200 लिहायचे, त्याच्यामधून 100 वजा करा. जर वजा म्हणजे हेच काय आपण याला मुद्दल मानलेली, कारण की प्रश्नामध्ये मुद्दल नाहीये तर कोणतीही मुद्दल त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक 100% राहते. बरोबर 100 आलेले 100. या 100ला फक्त आपल्याला उदाहरणामध्ये जर दर दिला तर दर न भागा किंवा वर्ष दिले तर वर्षाला भागा, ऑटोमॅटिक आपला दर काय निघून जाईल. किती वर्ष आहे, 10 वर्ष. 1 2 किती टक्के दर, 10% दर. दर किती, 10% दर. ह्या पद्धतीने आपण प्रश्न सोडू शकतो. पर्याय नंबर 3, ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 3. चला, असाच एक नसेल समजलं तर अजून असाच एक प्रश्न पुढचा. पुढचा प्रश्न, कोणत्या दराने एका रकमेची दाम 5 पट 25 वर्षात होईल. आता काय विचारलंय, किती पट, 5 पट. किती वर्षात, 25 वर्षात. 25 वर्षात किती पट, 5 पट व्हायला पाहिजे. जेवढं विचारलं किती पट, 5 पट, लिहायची किती 500 वजा 100. प्रत्येक वेळा वजा किती करावं लागणार आहे, पटच्या उदाहरणात 100. तर 500 मधून 100 गेले तर किती उरत्या 400. आणि त्याच्यानंतर 400 छेदात किती 25 लिहायचे. जर वर्ष दिले तर वर्ष लिहायचे, दर दिला तर दर लिहायचा. पण आपल्याला आता काढायचं काय, दर. दर काढायचा असल्यामुळे आपला ऑटोमॅटिक आता दर निघून जाईल. 25 एक 25, 25 एक 25, 40 मधून जर 25 गेले तर किती उरतात 15. जोडून द्या, आता इथे झाले 150. 25 सक 150, याचा अर्थ होतो 16% दर होता. किती दर, किती होता 16%. चल, पर्याय नंबर 1, ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 1. याच्यानंतर समोरचा प्रश्न, एका रकमेची रास, एका रकमेची 4 वर्षाची रास 7,000
300 रुपये व 3 वर्षाची रास 6500 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? आपल्याला काय विचारलंय? रक्कम. चल प्रश्नाला आपण सोडवायला सुरुवात करू. 4 वर्षाची रास किती आहे? वर्ष. किती वर्ष? 4 वर्ष. रास किती आहे? रास 7000 रुपये. 7000 रुपये. 3 वर्षाची रास 6500 रुपये. आता एक गोष्ट सांगा, रास म्हणजे याच्यामध्ये काय होतं की व्याज पण लपलेलं आहे आणि मुद्दल बी. व्याज प्लस मुद्दल बरोबर काय होतं? रास. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर आता याच्यात बघा, आता 4 मधून जर 3 गेले तर किती? 1 वर्ष. त्याच्यानंतर याच्यातून हे वजा केले तर किती रुपये? 500 रुपये. याचा अर्थ असा होतो की एका वर्षाचे व्याज किती येते? 500 रुपये. तर आपल्याला विचारलंय की आता याच्यातून आपल्याला व्याज वजा करावं लागेल. एका वर्षात जर 500 आहे तर 4 वर्षाचे किती व्याज येतं? 2000 रुपये. किती व्याज? 2000 रुपये. व्याज किती आहे? 2000 व्याज. आणि आपल्याकडे रास किती आहे? 7000 रुपये. त्याच्यातून काय करावं लागेल? आपल्याला वजा करावं लागेल. जर 0 0 0 आणि इथं 5 म्हणजे किती आपल्याकडे? मुद्दल किती आहे? मुद्दल 5000 रुपये. मुद्दल किती? 5000. ह्या एकदम सिंपल पद्धतीने आपण मोठाली गणिते सुद्धा एकदम सूत्र न वापरता सिंपल पद्धतीने सोडू शकतो. म्हणजेच मुद्दल किती आले आपल्याकडे? 5000 रुपये. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर किती? 3. चला याच्या नंतरचा समोरचा प्रश्न. असाच प्रश्न आहे. एका रकमेची 5 वर्षाची रास 5000 रुपये व 3 वर्षाची रास 4500 रुपये आहे, तर रक्कम विचारली. आता ह्या प्रश्नात सुद्धा काय विचारले? रक्कम. सेम प्रश्न, रक्कम किती? चला आता त्याच पद्धतीने किती वर्ष? वर्ष. आणि पुढं समोर रास. किती वर्ष? 5 वर्षाची रास किती आहे? 5000 रुपये. 5000 रुपये. आणि 3 वर्षाची रास किती रुपये? 4500 रुपये. जर आपण 5 वर्षामधून 3 वर्ष गेले तर किती वर्ष उरण? 2 वर्ष. त्याच्यानंतर 5000 वजा 4500 बरोबर किती उरते? 500 रुपये. याचा अर्थ असा होतो की 2 वर्षाचं व्याज किती येतं? 500 रुपये. आपल्याला एका वर्षात जर विचारलं एका वर्षाचं व्याज तर याचेच काय? 50%, 50% म्हणजे किती? 250 रुपये. एका वर्षाचं व्याज सापडलं आपल्याला किती? 250 रुपये. तर आपल्याला याच्यातून काय करावं लागेल? एक तर ह्या रकमेतून 5 वर्षाचं व्याज वजा करावं लागेल किंवा ह्या रकमेतून 3 वर्षाचं व्याज वजा करावं लागेल. चला तर आपण काय करू? ह्या रकमेतूनच काय करू? 5 वर्षाचं व्याज म्हणजे पहिली रक्कम 5 वर्षाची रास किती आहे? 5000 रुपये. ह्या रासमधून आपण काय करू? 5 वर्षाचं रास व्याज विचारलंय. 250 गुणिले 5 1250 रुपये. 1250 रुपये. जर वजा केले आता याच्यातून आपल्याला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. 0 0 वजा 0. 0 मधून 5 जात नाही. इथून हातचा घेतला इथे झाले 10. 10 तून जर 5 गेले तर उरले किती? 5. घेतलेला हातचा वापस पुन्हा हातचा. 10 तून जर 3 गेले तर किती उरते? 7. घेतलेला हातचा वापस. 5 तून जर 2 गेले तर किती उरते? 3. म्हणजे 3750 रुपये आपल्याला काय सापडले? मुद्दल. मुद्दल किती सापडले? 3750 रुपये. ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पर्याय नंबर किती? 2. चला पुढचा प्रश्न. ह्या पद्धतीने आपण एकदम सिंपल पद्धतीने पेपरला प्रश्न सोडू शकतो. पुढचा प्रश्न आहे, जर व्याजाचा दर 12% ऐवजी 15% ठेवला तर 4 वर्षाचे व्याज 4000 रुपये जास्त मिळते, तर मूळ रक्कम काढा. ऐका, 12% ऐवजी किती टक्के केला? 15%. 15%. तर याच्यामुळे काय होतं माहिती का? ह्या 12% ऐवजी 15% केल्यामुळे किती वर्षात
4 वर्षाचे व्याज, 4 वर्षाचे व्याज, व्याज किती रुपये जास्त येते? 4000 रुपये. किती रुपये? 4000 रुपये जास्त आहे. काय म्हणून फरक पडला? जर 12% होतं त्यावेळेस जे असेल ते असेल, पण जे 3% वाढवले प्लस केले 3%, त्या 3%चे व्याज किती येतं 4 वर्षाचं? 4000 रुपये. तर एका वर्षाचे व्याज किती? जर 4 वर्षाचे 4000 आहे तर एका वर्षाचे 1000, बरोबर? एका वर्षाचे 1000. जर मला सांगा एका वर्षाचे 1000 तर किती टक्क्याचा फरक पडला? 3%चा फरक. जर 3%चा फरक बरोबर किती? 1000. 3% म्हणजे 1000. तर विचारलं की आपल्याला ती रक्कम कोणती होती, तर मग आपण त्या पद्धतीने करू शकतो. जर विचारलं पहा 3% बरोबर 1000 रुपये, तर 100% जी मुद्दल असेल ती आपल्याला जी असेल ती माहिती नाही, पण जी बी असेल ती 100% तर राहीलच ना. तर मग याचा तिरकस काय करावं लागेल? गुणाकार. ह्या दोघांचा तिरकस गुणाकार 100 गुणिला 1000 छेदात 3. मग आपण याचं कॅल्क्युलेशन ह्या दोघांच्या गुणाकार वर पण करू शकतो. थोडा आपण काय करू, या साईडला करू, तिकडे जागा कमी असल्यामुळे 1 2 3 4 5, कारण की 100 गुणिला 1000 यांचा गुणाकार जर केला तर किती येतो? 1,00,000 छेदात 3. तर याचं कॅल्क्युलेशन केला आपण बरोबर 3 एकम 3, खाली 3 ना वर पण किती ना 3 ना. त्याच्यानंतर 3 एकम 3, त्याच्यानंतर 3 त्रिक 9 उरला 1, 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 3 त्रिक 9 उरला 1. असंच करत 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 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर 3 पर्यंत आपल्याला काय करावं लागेल? करावं लागेल. म्हणजेच 33,333.33. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 4. पर्याय नंबर किती? 4. पर्याय नंबर 4. चला याच्यानंतर समोरचा प्रश्न. चला असाच प्रश्न आहे समोरचा. जर व्याजाचा दर 5% ऐवजी 7% ठेवला तर 10 वर्षाचे व्याज 1500 रुपये जास्त मिळते, तर मूळ रक्कम काढा. मूळ रक्कम किती? पहिला दर किती होता? 5%. किती टक्के होता? 5%. नंतर वाढवला, किती टक्के वाढवला? 2%. म्हणजे झाला किती? 7%. हे 2% वाढवल्यामुळे किती होतं की 10 वर्षात किती रुपयाचा फरक पडतो? 1500 किंवा 1500 रुपयाचा काय पडतो? 1500 रुपयाचा फरक पडतो. आपण एका वर्षाचं विचारलं किती? 10 वर्षात इतके, तर एका वर्षात किती? जर याला आपण 10 भाग दिला तर म्हणजे एका वर्षाचे किती रुपये? 150 रुपये. फरक कितीचा आहे? 2%. म्हणजे 2% बरोबर किती? 150 रुपये. तर 100% बरोबर किती रुपये? 100% बरोबर किती रुपये? ह्या दोघांचा तिरकस गुणाकार थोडं इथे लिहितो. 100 गुणिला 150 छेदात 2% बरोबर जे. त्याच्यानंतर आपण 2 ने भागलं, 2 एकम 2, 2 पंचे 10 आणि हा शून्य जोडून द्या. म्हणजे या दोघांचा गुणाकार 50 गुणिला 150 रुपये. आता 15 पाचे 75, 75 आणि 1 शून्य आणि 1 शून्य काय जोडून द्या. म्हणजे रक्कम किती आली आपली? मुद्दत 7500 रुपये. 7500 रुपये. पर्याय नंबर 3 7500 रुपये. या प्रश्नाचं उत्तर किती होतं? 7500 रुपये. पर्याय नंबर 3. चला समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न. एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 1/4 पट 1/4 पट 1/4 पट आहे आणि दर आणि मुदत सारखीच असेल तर दर काढा. दर आणि काय पाहिजे? आणि
दर किंवा मुदत सारखीच असेल तर, या प्रश्नाला सोडवण्यासाठी एक ट्रिक्स आहे. दर आणि मुदत सारखीच असेल तर त्यावेळेस काय करावं लागतं की याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. याचं काय घ्यावं लागेल? वर्गमूळ. समजा आता एकदम सोप्या पद्धतीने लक्ष द्या. प्रश्न डबल एकदा सांगतो. एका रकमेची सरळ व्याज मूळ रकमेचा 1/4 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा. एक गोष्ट लक्षात घ्या, दर आणि मुदत या प्रश्नामध्ये सारखीच पाहिजे. दर आणि मुदत काय पाहिजे? सारखीच पाहिजे. असं असेल तर काय करायचं? वर्गमुळात 1/4 आणि गुणिले किती? प्रत्येक वेळेस 100. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर कोणतंही सूत्र काही न वापरता एका कन्सेप्टवरच काय येऊन जाईल. जर आपण वर्गमुळात जर याला काढलं तर याची किंमत किती येते? 1च येईल. त्याच्यानंतर वर्गमुळात 4 ची किंमत 2 आणि त्याच्यानंतर गुणाकारात चिन्ह आहे, गुणाकाराचंच. आणि कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 100. 10चा वर्ग किती आहे? 100. ह्याला व्हायचा गुणाकार. 10 एक 10 आणि 2 ना काय करा? भाग द्या. म्हणजेच किती? 2 एक 2 आणि 2 पंचे 10. किती आले? 5%. दर किती आहे? 5%. तर म्हणजेच पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 2. पर्याय नंबर किती या प्रश्नाचा? 2. चला याच्यानंतर समोरचा प्रश्न असाच असेल. एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/16 पट आहे आणि दर आणि मुदत सारखीच असेल तर दर काढा. आता काय विचारलंय? मागच्या प्रश्नावरच काय काढा? दर काढा. दर काढा. आपल्याला विचार किती पट? 4/16 पट. याला मागच्या प्रश्नामध्ये आपण काय करू शकतो? वर्गमुळात घेऊ शकतो. जसं की 4/16 गुणिले 100. आता याला जर आपण वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर याची किंमत किती येते? 2. याची 4 आणि 100 ची 10. बस या कॅल्क्युलेशन जे करू ते आपलं काय टक्क्यामध्ये दर येईल? 2 एक 2 4 त्याच्यानंतर 2 एक 2 पंचे 10. म्हणजेच किती टक्के? 5%. ह्या प्रश्नामध्ये किती? पर्याय नंबर किती? 4. ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 4. आपल्याला विचारलंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये दर व मुदत सारखीच पाहिजे. दर व मुदत काय पाहिजे? सारखीच पाहिजे. असं असेल तर आपण त्याला वर्गमुळात घेऊ शकतो. चला याच्यानंतर समोरचा प्रश्न. याच्यानंतर पुढचा व्हिडिओ लसावी मसावीवर आपण घेणार आहे. एकदम बेसिक पासून लसावी मसावीची सुरुवात कुठून होते त्याच्यापासून लसावी मसावीला सुरुवात करणार आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट.